विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. क्रॅश कोर्स 5वं वर्ष आहे आपलं आणि या कोर्सचं वैशिष्ट्य काय मला तुम्हाला सांगायचंय. मी एका स्टुडंटचं नाव घेतोय इथं तेजस. अमरावतीचा स्टुडंट आहे. तेजस आंबेकर. च्या पहिल्या बॅचमध्ये आपला तो होता 99 प्लस बहुतेक 99 पॉइंट समथिंग 6-7 त्याला पर्सेंटाइल होते. दी बेस्ट पर्सेंटाइल होते ते. आज तो पुण्यात शिकतोय. फायनल इयरला आहे. बहुतेक प्लेसमेंट पण झालेलीच असेल त्याची किंवा झालेली आहे. आणि आज या वर्षी त्यानं त्याच्या बहिणीचं ॲडमिशन आपल्या क्रॅश कोर्समध्ये घेतलंय. आणि मी तुम्हाला सांगतो तिचाही रिझल्ट बेस्टच लागणार आहे. या व्हिडिओमध्ये क्रॅश कोर्स बद्दल सांगणार आहे. मान्य आहे, पण आपलं चॅनल ऑलरेडी 2000 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत त्याच्यावरती. तुम्हाला मी मोटिव्हेट करतो, तुम्हाला मी स्टडी प्लॅन देतो, तुम्हाला मी आय-एम-पी क्वेशन्स प्रोव्हाईड करतोय आणि क्रॅश कोर्स, संघर्ष बॅच देखील आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत. बरं, मग यावर्षी कोर्स लॉन्च केलेला आहे क्रॅश कोर्स. फक्त 3000 फी आहे आणि सीईटी होईपर्यंत फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे तिन्ही विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. तिन्ही सब्जेक्ट तुम्ही एकटे शिकवणार? होय. आता मी तुम्हाला सांगतो यावर्षी आम्ही क्रॅश कोर्समध्ये डेरिव्हेटिव्ह टॉपिक फिनिश केलाय. मग परत घेणार नाही का डेरिव्हेटिव्ह? घेणार. जेव्हा 2024 चे क्वेशन्स अवेलेबल होतील तेही आम्ही फिनिश करणार. मग डेरिव्हेटिव्हचे मी अगदी बेसिक पासून शिकवून किती एमसीक्यूज घेतले तर मी तुम्हाला सांगतो क्रॅश कोर्सवरती 100 प्लस पी-वाय-क्यूज मी सॉल्व्ह करून दिलेत. कुठलाही प्रश्न असू दे डेरिव्हेटिव्हचा तो जमणार आहे. मग आमच्या लक्षात काय आलं माहितीये का? एवढे प्रश्न सोडवले त्यातले 90% प्रश्न हे पुस्तकातलेच आहेत. जेईई लेव्हलचे क्वेश्चन येतायत, पण अख्खा पेपर जेईई लेव्हलचा नाहीये. भीती तुमची दूर करण्याचं काम माझं आहे लक्षात घ्या. बरं डेरिव्हेटिव्हचे 100 प्लस झालेत पी-वाय-क्यूज. सोल्युशन टॉपिक त्याचे पण 50 प्लस पी-वाय-क्यूज कंप्लीट आहेत प्लस डीपीपी दिले. डीपीपीचं व्हिडिओ सोल्युशन पण दिलंय. डीपीपीत न्यूमेरिकल्स आहेत. नाही सॉल्व्ह झालं तर व्हिडिओ सोल्युशन मध्ये बघा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ग्रॅव्हिटेशन. ओके. ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक आहे. त्याचे 26 एमसीक्यूज क्लिअर केलेत मी. बरं मग आज मी हा व्हिडिओ तुम्हाला का प्रोव्हाईड करतोय? कारण आम्ही क्रॅश कोर्समध्ये आजपासून ट्रिग्नोमेट्री 11 स्टँडर्डचा टॉपिक सुरू करतोय. तो टॉपिक सुरू करायच्या अगोदर त्याचे स्लाइड्स मी तयार करत होतो. कुठले प्रॉब्लेम घ्यायचे काय? तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इथं सुद्धा नुसतं बेसिक फॉर्म्युला येऊन उपयोग नाहीये. ते फॉर्म्युले ट्विस्ट करावे लागतायत आणि चॅलेंजिंग न्यूमेरिकल्स आहेत. पण जर तुम्ही 2021, 2022 आणि 2023 चे क्वेशन्स जर बघितले तुमच्या लक्षात येईल इथंही परत टेक्स्ट बुक आहे. सिरियसली चॅलेंजिंग क्वेशन्स आहेत. मग मी तुम्हाला का सांगतोय, की ट्रिग्नोमेट्री या आठवड्यात मी 3-4 लेक्चर्समध्ये तो कव्हर करेन. इथेही सुद्धा मला 100 प्लस पी-वाय-क्यूज घ्यावे लागतील असं वाटतंय. बुकमध्ये जबरदस्त न्यूमेरिकल्स आहेत लक्षात घ्या. त्याच्या बाहेरचं काही येऊच शकत नाही अशी कंडिशन आहे. आलं तरी ते टेक्स्ट बुकवर सिलेबसवरती बेस्ड असणार ना, काय कुठलं वेगळं सिलेबस असणार आहे? नाहीये. तर माझं टार्गेट काय आहे मी तुम्हाला सांगतो, की यावर्षी मला 100% चांगला रिझल्ट हवाय सगळ्याच मुलांचा. खुश आहे तुमच्या रिस्पॉन्समुळं. आणि एक लक्षात घ्या, की आपले जे लेक्चर्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स जे असतात ना आपले, तर मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या ऑफलाईन बॅचला नेहमी सांगतो बरं का, की ऑनलाईन शिकण्यासारखा आनंद नाहीये. खरोखर माझं मत तुम्हाला पटतंय का बघा? सगळ्यांनाच पटणार नाही, पण माझं मत काय बघा. मला ना अरविंद अरोरा सरांचे लेक्चर जबरदस्त आवडतात. फिजिक्सवाला सरांचे जुने लेक्चर जे आहेत ना, पूर्ण जेईचं सिलेबस शिकवलेला आहे. तुम्हाला फिजिक्समध्ये काय डाउट येऊ दे, पीडब्ल्यू लेक्चर ओपन करा, बघा. अरविंद अरोरा सरांचं केमिस्ट्रीचं पार्ट 1 त्यांचं जबरदस्तच आहे. सगळेच त्यांचे लेक्चर छान आहेत. जुने, नवीन नको आहेत मला. ते लाईव्ह वगैरे काही नको आहे लक्षात घ्या. लाईव्हमध्ये नुसता टाईमपास केला जातो लक्षात घ्या. फालतू कुठलातरी एक पॉइंट घेतला जातो बऱ्यापैकी. ठीक आहे, तो विषय चुकीचं काय बोलायला नको. चांगल्या गोष्टीबद्दल बोलूया. अरविंद अरोरा सरांचे ग्रीन जे असतो ना फळा बघा, तो काचेसारखा असतो त्यावर खडून लिहायचं. ते लेक्चर्स बघा. एका सेकंदात लेक्चर सुरू होतो आणि आनंदच आनंद. जेव्हा मला माझ्या ऑफलाईन मधली मुलं म्हणली, की "सर, ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन लेक्चर बघणं बरं वाटतंय का?" पाहिजे तिथं पॉज करता येतंय. पुन्हा ते लेक्चर बघता येतंय. नाही समजलं तर पुन्हा एकदा बघता येतंय. आलं का डोक्यात तुमच्या? आणि फीस किती आहे हो? मी ऑफलाईनमध्ये कुठेही जावा तुम्ही लाखभर फी आहे प्रत्येक ठिकाणी आणि आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्सची मिळून फक्त 3000 फी घेतोय. फक्त पर सब्जेक्ट 1000 आणि एम-सी-क्यू तर आत्ताच किती झालेत बघा 3च टॉपिकमध्ये आणि हजारो होणार आहेत लक्षात घ्या नाममात्र फीमध्ये. पण आणखीन एक सांगतो
जर क्रॅश कोर्स घेतला, तर संघर्ष बॅच जी ₹3000 ला आहे, ती फक्त 1200 ला प्रोव्हाईड करतोय. पण संघर्ष बॅचमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री घेतोय बरं का आपण लक्षात घ्या. काय होतंय, क्रॅश कोर्समध्ये मॅथ्स घेत असताना सी-ई-टीचं लेव्हलचं घ्यायचं मान्य करतोय, पण बेसिक गोष्टी शिकवाव्याच लागतात लक्षात घ्या. मग क्रॅश कोर्समध्येच मॅथ्स तुमचं कव्हर होतंय. पण क्रॅश कोर्सचं फिजिक्स, केमिस्ट्री एम-सी-क्यू बेस टोटली वेगळा असणार आहे. बोर्डसाठी वेगळी डेरिव्हेशन लिहावं लागणार आहेत. म्हणून हा प्रकार वेगळा. आणखी संघर्ष बॅच. संघर्ष बॅचचं दुसरं वर्ष आहे आणि मी तुम्हाला सांगतो मला आनंद आहे. कोणत्या गोष्टीचा? मी एका ग्रामीण भागात गेलो होतो. कॉलेजवर सेमिनार होता माझा. एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट होती. तिच्याकडून कळालं, की ती हायर एज्युकेशन तिच्या घरातल्यांनी सांगितलंय 12वी बास त्याच्यापुढे आम्ही शिकवणार नाहीये. कारण घरातल्यांना टेन्शन काय? जेव्हा ऑफलाईन क्लासेसच्या फीस बघतायत, अगदी ग्रामीण भागात सुद्धा हजारोमध्ये फीस आहेत, मोठे आकडे आहेत. तेव्हा ते पालक अफोर्ड नाहीत करू शकत. नाही, तुम्हाला बाळांनो कल्पना नाहीये, खूप बिकट परिस्थितीमध्ये हजारो मुलं आहेत. मग नाममात्र फीमध्ये आपण ते प्रोव्हाईड करतोय. बरं, फीजच घेतले नेहमी मी. कधीही मी फ्री कंटेंट दिलेलंच नाहीये. 5वं वर्ष आहे. 5व्या वर्षी पहिल्या वर्षी पण एवढीच फी होती आणि यावर्षी पण तेवढीच फी आहे. पण कंटेंट हा ग्रेट मिळतोय. मग तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. आता डेमो लेक्चर्स होते. मी आता एक डेमो लेक्चर ठेवलंय ते तुम्ही ते बघा. तुम्हाला सांगू का तुम्हाला दी बेस्ट आपला कोर्स आहे. लाईव्ह लेक्चर नसले तरी WhatsAppवर तुमचे डाउट्स क्लिअर होतायत आणि मुलं खुश आहेत. मुलं ना एक्साइटेड आहेत. मुलांना लेक्चर्स आवडतायत. त्यांच्या रिप्लायवरून कळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, परवा एका पालकांचा फोन होता. स्वतः त्यांच्या स्टुडंटकडून सगळे व्हिडिओ लेक्चर बघताना नोट्स पण क्लिअर आणि त्यांनीच मला सांगितलं, की "सर तुम्ही सांगता, की व्हिडिओ पॉज करा, हे न्यूमेरिकल लिहून काढा." त्याच्या अगोदरच आम्ही व्हिडिओ पॉज केलेला असतो आणि माझा स्टुडंट त्यांचा जो स्टुडंट आहे, तो व्हिडिओ बघितला, ते न्यूमेरिकल बघितलं, की नोट्स काढतोय. रेडीमेड नोट्स आम्ही नाही कधी प्रोव्हाईड करत. मी सांगतो तुमच्या नोट्स पाहिजेत. जे आहे ते मी क्लिअरली सांगतोय. पी काय मी पण देऊ शकतोय की. कुठल्याही पब्लिकेशनच्या नोट्सचे झेरॉक्स मारून तुम्हाला दिलं झालं किंवा पी क्लासमध्ये वाटलंय इकडे नकोय. मी तसं नाही कधी करत. माझे गेल्या वर्षीचे टॉपर्स आहेत ना, त्यांच्या नोट्स तयार आहेत. त्यांच्या वह्या अशा डझनभर वह्या प्रत्येक सब्जेक्टच्या आहेत. हां, ज्युनियर्स त्यांना मागतात. मी त्यांना सांगतो देऊ नका. नका. कारण काय होतं माहितीये का, त्यांच्या काही चुका, मिस्टेक असतील, आहे तसं डोळे मिटून फॉलो करणारी मुलं आहेत. का त्यांचं पाहिजे रेडीमेड? आपलं तयार करायचंय. आणि क्रॅश कोर्समध्ये आत्तापर्यंत मुलांच्या वह्या डेरिव्हेटिव्हला तर भरतच आलेत लक्षात घ्या. त्यांनी एक्स्ट्रा प्रॅक्टिस सुद्धा केलेली आहे. मग हे अतिशय चांगला कोर्स आपला सुरू आहे. तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप डाउनलोड करा. ओके. तुम्ही या नंबरवर WhatsApp करा. ओके. आम्ही क्रॅश कोर्सबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारा. संध्याकाळी ॲक्चुअली की नाही 7 ते 10 या वाजेपर्यंत तुमचे फोन कॉल आम्ही रिसीव्ह करू बरं का. इतर वेळेस कधी-कधी दिवसात नाही पॉसिबल होत, पण इतर ह्या टायमिंगला तर नक्की होईल. दिवसभरात WhatsAppला मेसेज करून ठेवा. आम्ही तुम्हाला कॉल करू. ओके. मग करूया एकत्र चांगली सुरुवात. ऑल द बेस्ट.